अहिल्यानगर जिल्ह्यामधील प्रस्तावित राहुरी शनिशिंगणापूर रेल्वे मार्गावरून शेतकरी आक्रमक झाले आहेत। रेल्वे मार्ग रद्द करण्याच्या मागणीसाठी राहुरीमधील शेकडो संतप्त शेतकऱ्यांनी थेट नगर मनमाड महामार्गावर रास्ता रोको केला। या आंदोलनामध्ये आमदार प्राजक्त तनपुरे हे देखील सहभागी झाले होते। या प्रसंगी तनपुरे यांनी आक्रमक भूमिका घेत माझी आमदारकी गेली तरी चालेल, मात्र हा रेल्वे मार्ग होऊ देणार नाही असा इशारा दिला। तर हा प्रश्न सुटला नाही तर दंगलीची परिस्थिती निर्माण होऊ शकते असा इशाराही त्यांनी दिला। जेव्हा हा विषय समोर आला, सातत्यानं या जिल्ह्याचे पालकमंत्री आदरणीय राधाकृष्ण विखे पाटील साहेबांना सर्वांनीच त्या ठिकाणी माझ्याही अगोदर काही शिष्टमंडळ भेटली, बैठकाही झाल्या। इथं मी आमदार निवडून आल्यानंतर इथं जी सभा झाली त्यात देखील पालकमंत्री महोदयाने देखील ही इच्छा व्यक्त केली की हा रेल्वे मार्ग काही व्यवहार्य नाही, याची काही आवश्यकता नाही। आणि स्वतः माझ्या बरोबर पालकमंत्री मागच्या मंगळवारी, मला वाटतं एक आठवड्यापूर्वी, मुख्यमंत्र्यांकडे माझ्याकरता दोनदा आम्ही त्या ठिकाणी मुख्यमंत्र्यांना भेटलो। माझ्या बरोबर नेवाशाचे आमदार देखील होते। आम्ही दोघं पालकमंत्र्यांबरोबर ती मुख्यमंत्र्यांना भेटून हे त्यांच्या कानावर एकदा नाही, दोनदा नाही, तीनदा हा विषय मी स्वतः मुख्यमंत्र्यांच्या कानावरती घातलेला आहे। आम्हाला अजून देखील अपेक्षा आहे की शासन हा विचार करेल, या रेल्वे मार्गाची व्यवहार्यता काय आहे हे पुन्हा तपासून बघेल आणि हा रेल्वे मार्ग रद्द होईल अशी मला अजून देखील अपेक्षा आपल्या शासनाकडनं आहे। पण एका बाजूनं आम्ही फक्त कागद देण्यापेक्षा लोकांची काय भावना आहेत ही आज या आंदोलनाच्या माध्यमातून शासकीय अधिकाऱ्यांचं एक कर्तव्य आहे की तिथपर्यंत आमच्या भावना त्या ठिकाणी आपण पोहोचवा। आज आमच्या माता भगिनी या ठिकाणी येऊन बसलेल्या आहेत। कोणीतरी म्हटलं कमी संख्येने एक जरी आमच्या माता भगिनीला या रस्त्यावरती बसायची वेळ येत असेल तर आमच्यासाठी शर्मेची बाब आहे। या भावना शासनाने आमच्या समजून घ्याव्यात। एखादा जर खरंच मोठा प्रकल्प असला असता, एखादी MIDC असली असती की आमच्या तरुणांना, हजारो तरुणांना जर रोजगार मिळाला असता तर आम्हीच आडवे आलो नसतो आम्ही आडवे आलो। राहुरीचं रेल्वे स्टेशन आहे, तोही समजा पर्याय नसेल तर पिंपरी अवघड पर्यंत जवळपास लाईन गेलेली आहे, नवीन कुणाचाही विस्थापन होणार नाही। आज तिथून किती अंतर आहे, तिथून त्या उड्डाण पुढे 15 किलोमीटर, इन मीन 15 किलोमीटर। पण रस्ता कॉन्क्रीटचा रस्ता आहे, नॅशनल हायवेच्या दर्जाचा, आवश्यकता काय मग? तिथं एखादं स्टेशन जर राहुरीचं, आमचं तर म्हणणं राहुरीचं चांगलं मोठं करा, नसेल शक्य तिथं एखादं बांधा चांगलं, काय अडचण नाही ना काय। पण एवढे सगळे पर्याय असताना देखील जर हा रेल्वे मार्ग होणार असेल तर मी तुम्हाला खात्री देतो, माझ्या आमदारकीचा कोणी विषय काढला, माझ्या आमदारकीच्या त्यागाने जर रेल्वे रद्द होणार असेल तर 100% त्या ठिकाणी राज्यामध्ये मजा येईल। अरे या शेतकऱ्यांच्या जीवावरती आमच्या पिढ्यानपिढ्या आमदारकी भोगून झाल्यात, काय अडचण नाही काय। हे संबंध जे मायेचे संबंध या सर्व भागांबद्दल, शेतकऱ्यांबद्दल तयार झाले, पिढ्याचे संबंध आहेत। एका आमदारकीने काही फरक पडत नाही। पण या आमच्या भावना आहेत, या शासनाला समजून घ्याव्यात। पिंपरी अवघडचा ऑप्शन आहे, राहुरीचा ऑप्शन आहे। पिंपरी अवघड पासून जर मला वाटतं शिंगणापूर ट्रस्ट देखील काहीतरी म्हणणं होतं आम्ही शटल बस ठेवू। अरे मग काय अडचण काय, का आमच्या शेतकऱ्याच्या जमिनी घ्यायच्यात? आणि म्हणून आजचं हे आंदोलन झालं, ही आपली सुरुवात आहे। मला अजूनही अपेक्षा आहे, मला अजूनही खात्री आहे की हे सरकार, आम्ही सगळे सरकारमधलेच आहोत, आम्ही निश्चितपणे विनंती त्यांना करूच। परंतु त्याचबरोबर आपण आता हे जे आंदोलन, तुम्ही कृती समिती देखील आपली आहे, तुम्ही जे आंदोलन या ठिकाणी छेडलेलं आहे याला व्यवस्थित दिशा देऊन जोपर्यंत हा रेल्वे मार्ग रद्द होत नाही तोपर्यंत हे आंदोलनाची मशाल त्या ठिकाणी थांबू देऊ नका, विझू देऊ नका। त्यांची काय चर्चा झाली मला माहित नाही, पण मात्र हे आजचं आंदोलन झालं
तिथपर्यंत या आंदोलनाचा आपण रिपोर्ट कळवला पाहिजे. आमची पुढची बैठक तिथं आयोजित करून द्या अशी शासन म्हणून तुम्हाला आमची विनंती आहे. नाहीतर पुन्हा एकदा या आंदोलनाची जर दखल अजिबात घेतली नाही, आमचं कमीत कमी जरी कम्युनिकेशन जर झालं नाही, तर मात्र पुढच्या वेळेसचा रास्ता रोको हा याच्यापेक्षा मोठा असेल. आणि तुमच्या त्या गाड्या आणल्यात ना, कुठे गेल्यात? दंगल नियंत्रण पथक देखील आहे इथं. शेतकऱ्याची काय दंगल करणार आहेत? दंगलीचं पथक आणलंय. पुढच्या वेळेस अशा 2 दंगलीच्या पथकाची तुम्हाला गरज पडेल जर आमची त्या ठिकाणी कम्युनिकेशन झालं नाही तर. पुढच्या 10 दिवसामध्ये आमची या कृती समितीची प्रत्यक्षात रेल्वे मंत्र्यांबरोबर बैठक लागली पाहिजे. नाहीतर पुढचे 10 दिवसाची मुदत देतो. हा तालुका बंद राहील, हा राहुरी तालुका राहुरी शहरासह बंद राहील, बेमुदत बंद राहील. अरे आमचे प्रपंच, शेतकऱ्यांचे प्रपंच म्हणजे काय चेष्टा वाटली? गरज नसताना रेल्वे मार्ग, शेकडो शेतकऱ्यांच्या प्रपंचावरून जाणारा हा मार्ग आम्हाला मान्य नाही. पुढच्या 10 दिवसाची तुम्हाला अल्टिमेटम आहे. यामध्ये आमची व्यवस्थित त्याबरोबर कम्युनिकेशन तिथं झालं पाहिजे. आणि परवाची जी सुनावणी आहे, आमचा एकही शेतकरी श्रीरामपूरला जाणार नाही. तुमचे प्रांत अधिकारी राहुरीला आले पाहिजे. ती सुनावणी देखील महत्वाची. आपण आपला विरोध का करतोय, काय नाही, हे आपण तिथं मांडण्याची आपल्याला संधी आहे. नाहीतर तिच्यावरही बहिष्कार घातला असता. आणि तुम्ही जसं म्हणले, नंतर जे मोजायला येतील, अजिबात एकालाही त्या ठिकाणी शेतामध्ये घुसून द्यायचं नाही. आम्ही सगळे त्या ठिकाणी आहोत. तुमची काय मोजणीला पुढं ताबा घ्यायला कोणी येतील, अजिबात घाबरू नका. एका अधिकाऱ्याला शेतीमध्ये पाय ठेवू देणार नाही आम्ही कोणीच. म्हणून या 10 दिवसाची मुदत तहसीलदार साहेब आपल्या माध्यमातून काय कलेक्टर साहेबाला कळवा. आम्हाला एकदा फोन लावून द्या कलेक्टर साहेबांची. राहुरी शनिशिंगणापूर प्रस्तावित रेल्वे मार्गामुळे शेतजमिनींचं नुकसान होणार असल्याचा दावा शेतकऱ्यांकडून करण्यात येत आहे. त्यामुळे हा रेल्वे मार्ग रद्द करण्याच्या मागणीसाठी शेकडो शेतकरी रस्त्यावर उतरले आहेत. नगर मनमाड महामार्गावर रास्ता रोको करत शेतकऱ्यांनी प्रशासनाविरोधात जोरदार घोषणाबाजी केली. दरम्यान शिवसेनेचे नेते रावसाहेब खेवरे व शेतकरी नेते रवींद्र मोरे यांनीही आंदोलनाची धार अधिक तीव्र करण्याचा इशारा दिला. आपण आज करू आणि बस तिथून पुढे कोण येतं बघू अडवायला. काय गुन्हे दाखल करायचे ते आमच्यावर करा, काय आम्हाला तुरुंगात टाकायचं ते करा, काय आम्हाला गोळ्या घालायचं ते घाला, पण आपण बाजूला हटायचं ना. तुम्हाला सांगतो तरच आपल्याला न्याय भेटल. नाही तर तुम्ही बस ते रस्ता अडवला, घरी गेले, तुम्हाला वाटलं की मान्य आलं, तसं होणार नाही. आपल्याला एकदम तीव्र स्वरूपाचा वेळ आली तर आपल्याला रक्त सांडायची वेळ आली तरी चालेल, पण आपण मागं हटायचं नाही. तर हे सामान बाजूला काढायला तुम्ही तयार आहे का सगळे? मग आता निघायचं का? हे रस्ता लोक संपले तिकडं. ते सामान पहिलं बाजूला फेकायचं. परत हे लोक जर आपल्या वावरात मोजणी करायला किंवा कोणता माणूस जर आला तर यांचे पहिले टंगडी मोडायची. तुम्हाला सांगतो काय व्हायचं ते होऊ द्या. तर मग मात्र जर तुम्ही एक वटलात आणि एका जीवाने उभा राहिलात तर मग कोणाच्या बापाची सुद्धा ताकद नाही की ती रेल्वे इथून जाऊ शकते. तुम्ही एक संघ राहा. जनतेत इतकी ताकद आहे की या ताकदीला कुणीही मोडू शकत नाही, कुणी हलवू शकत नाही. परंतु मग आता याच्यात सगळं पक्षाची लोक आहे, कोणी पार्टी वगैरे याच्यात नाही. आणि आम्ही जरी आता मी समजा शिंदे शिवसेने राहुरी शनिशिंगणापूर रेल्वे मार्गाच्या मुद्द्यावरून आता शेतकरी आणि प्रशासन आमनेसामने आले आहेत. शेतकऱ्यांच्या मागणीवर प्रशासन काय निर्णय घेतं आणि आंदोलनाची पुढील दिशा काय असणार याकडे सर्वांचं लक्ष लागलंय. एसनाना मीडियासाठी प्रतिनिधी गोविंद फुंडगे, राहुरी.